आणि फॅन फॅमिलीची एक इच्छा आहे का दादाच्या दावणीला नवीन अजून एक खरेदी येऊ द्या, ती पण लवकरच खरेदी येईल, कारण की आमचं नियोजन तर चालू आहे. मथुर सोबत फेरा पळाला ना त्या दिवशी कुठेतरी म्हणजे पाहण्यासारखा होता. त्याची गाडी जर मला वाटतं सरळ आली असती तर गाडी गुलालामध्ये पण राहिली असती. हो 100%. आता सांगणं तात्पर्य असं असेल ना की बघा जे तुमचे चाहते आहे, चाहता वर्ग आहे खूप मोठा आहे. ज्या ज्या कमेंट करतात ना लोक त्या तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. कॉकटेल येऊ द्या आला, सर्जा येऊ द्या या आला, प्रश्न घेईन. उरउरत्या खबरी आहेत की त्या दिवशी जो एलियन आलेला होता त्याची खरेदी वगैरे झाली आहे का, तो खाली पलवण्यासाठी आला होता. नमस्कार मित्रांनो, आताच मला वाटतं जो राहुलभाई पाटील आहे यांचा घरचा साथ दुसऱ्यांदा पळाला आहे. सकाळी पण एक गुलाल झाला होता मला वाटतं 2च्या आत, आणि आता 5 वाजल्यात बघा. 2 गाड्या रंगल्या आहेत गुलालामध्ये. घरचा साथ पलवण्याचा कसा काय निर्णय, कारण आता तिसऱ्यांदा गुलाल होतं ह्या. आणि काही तुमचे जे प्रश्न आहेत खरेदीविषयी ते पण आपण विचारूया, आणि उद्या मथुर पळणार का नाही पळणार उसरण्याचा मोठा मैदान आहे ते पण विचारूया. तर चला थोडक्यात आपण शुभम दादाशी बोलू. आज राहुल दादा मैदानाला आहे आणि बऱ्याचशाच मुलाखती येणार आहेत. ज्या पण काही मुलाखती येतील त्या सर्वांना लाईक करा, प्रेम द्या. चला धन्यवाद. मित्रांनो इकडे या साईडला बघू शकता कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा घरचा साज. एक नाही तर 2 गुलालाचा मानकरी झालेला आहे, कॉकटेल आणि सर्जा. शुभम दादांना विचारूया काय सांगाल, आज एक नाही तर 2 गुलाल ती पण घरच्या गाडीची. आज खूप आनंद आहे, कारण की घरच्या गाडीचा आमचा गुलाल झाला आज, आणि अतिशय सुंदर अशी गाडी पळाली. आता दुसऱ्याचा साज आहे आमचा, पण आज दोन्ही ओपनच्या चांगल्या गाड्या मारल्या, त्याचाच आज आम्हाला अभिमान आहे आणि आनंद पण आहे खूप. बरोबर, तिसऱ्यांदा जोडी पळाली म्हणजे घरचा साज बोलून. फिरकालीला पण एक गुलाल झाला होता बघा. म्हणजे प्रत्येक गाडा मालकाची इच्छा असते घरचा साज पळावा. पूर्वीपासून राहुलभाईंच्या दावणीला बैला आहेत. किसना मथुर पळाला त्यावेळेला पण घरची गाडी नाही पळाली, आणि सर्जा मथुर पण होता त्यावेळेला पण नाही पळाली, पण फेरा पण काढला होता का मागं मथुर सोबत. काय बोला, म्हणजे घरच्या गाडीचं एक नाव होतं आता. चांगली अशी गाडी पळते घरची आमची. दोन्ही पण एका जोशातली बैल आहेत. आमचा सर्जा आदात आहे अजून, आणि कॉकटेल दुसरा म्हणजे चौथा आता होईल. चांगली अशी दोन्ही बैल आहेत. कॉकटेल दोन्ही साईड पब्लिकने पळते आणि सर्जा गाडीवरती पळते, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. एका दावणीची आमची दोन्ही बैल आज खूप चांगली अशी पळते. बरोबर, म्हणजे 5 वाजता 2 गाड्या झाल्या. पण नियोजन आयोजन काय बोलाल म्हणजे तुमच्याकडनं. नियोजन तर काय आमची सर्व टीम आहे. गौरव, मी आहे, विजय आहे, रोहन आहे, आमचा भाऊ आहे. म्हणजे कुंभारलीची किंवा उसटण्याची आमची सर्व जेवढी टीम आहे आज तेवढी टीम होती. भाऊ होता, म्हणजे सगळी जेवढे आमचा मित्रपरिवार आहे तेवढा आज शर्यतीनं होता, आणि चांगलं असं आयोजन नियोजन केलं. अतिशय सुंदर असं गुलाल झाले. बरोबर, अजून एक म्हणजे संकल्पना बघा नवीन काहीतरी. मुंबईला पहिल्यांदा 2 दिवसीय मैदान होतं आहे. एक जे जमून खेळतात गाड्या त्यांच्यासाठी 11,000 परत होते, आणि उद्या बिंजोर असणार आहेत. म्हणजे काहीतरी नवीन केलं आहे प्रवीण दादांनी, म्हणजे त्यांची संपूर्ण टीम उसटणेकरांची. काय बोला. एकदम अतिशय चांगली अशी संकल्पना आहे, कारण की एका दिवशी मैदान असल्यानंतर भरपूर असं गोंगाट होते किंवा भांडणं बिणणं होण्याची शक्यता राहते, एकामेकाला शिवीगाळ होते. कडे बघता ही संकल्पना अतिशय सुंदर आहे, आणि प्रत्येक मैदान आयोजकांनी ही संकल्पना राबवली पाहिजे, कारण की आज एकदम म्हणजे 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत सर्व गाड्या लवकरच होतील, आणि उद्या पण ज्या रात्री निम्मे गाड्या 50-60 किंवा अजून 100 गाड्या त्या पण 5-6 वाजेपर्यंत होतील. बरोबर, म्हणजे कुठलाच कालवा न होता ना, गाड्या पण आणि मैदान पण संपन्न होत आहे. अतिशय सुंदर असं मैदान संपलं. बरोबर, आता घरची गाडी पळवायचं नियोजन कसं काय, कारण सर्जाला तर खूप साऱ्या मागण्या आहेत. कॉकटेलला पण भरपूर मागण्या आणि सर्जाला पण मागण्या आहेत, पण कॉकटेल आम्ही आता सध्या बघत होतो. जिकडे होता जालन्याला आमचे राजू भाऊ जालन्याचे, त्यांच्याकडे होता. तिकडे अतिशय सुंदर असा आणि तुफान स्पीड लावत होता. त्याला भरपूर दिवसापासून तिकडे ठेवला होता. आम्ही विचार केला की आता आपला घरचा साज पळेल, त्या हिशोबाने आम्ही कॉकटेलला उतरवलं खिडकालीच्या मैदानासाठी. आणि आज म्हणजे आज तर 2 गाड्या झाल्या, त्या दिवशी पण चांगली अशी गाडी मारली, आज पण चांगला असे 2 गुलाल झाले, अतिशय सुंदर अशी गाडी पळते. बरोबर, पहिली गाडी बॅनरवर होती का ती पण मैदानात? नाही, ती पण मैदानामध्ये जमली होती शर्यत आल्या आल्या, आणि ही पण आता मैदानामध्ये जमली होती शर्यत. बरोबर, आता कोणी पळवल्या दोन्ही गाड्या? गाडी आमचा लाडका ड्रायव्हर सुरेश ड्रायव्हर होता गोरप्याचा, त्याने दोन्ही गाड्या पळवल्या. काय बोलला कॉकटेलला? मला वाटतं आता तिसऱ्यांदा पळवलं ना त्यांनी या सीझनला, चालू सीझनला. काय बोलला तो? काय नाही, तो बोलला गाडी एकदम जुलून पळते आणि जोरात पळते, काही टेन्शन नाही, गाडी फोडू नका, हीच गाडी पळताना दिसेल याच्या पुढे. बरोबर, आता राहुलभाईच्या दावणीला ना ज्या ज्या वेळेला आदत वासरा आली ना, कॉकटेल पण आपलं नाव इथं करून गेला होता. म्हणजे कुठेतरी बघा एक यश म्हणतात दावणीला, आणि तो यश मिळवण्यासाठी जी दावणीला बैला येतात ना ती पण संघर्ष करतात. काय बोला. 100%, कारण की आम्ही खूप सारा संघर्ष आणि आमची मेहनत पण तेवढीच आहे. दादा, गौरव, आम्ही सर्वजण मिळून जेवढी आमची टीम आहे, सर्वजणांचं नियोजन आयोजन आणि मेहनत सर्वजण एकत्र येऊन आम्ही प्रत्येक गोष्ट करत असतो.
त्याचंच आज त्याच मेहनतीचं फळ आम्हाला नेहमी भेटत असतं. बरोबर आहे. आता अजून एकदा मी प्रश्न घेईन, जो मैदानवाल्यांनी उपक्रम राबवला आहे, ज्या ज्या गाड्या आता बरेच जणांच्या आमच्या मुलाखती झाल्या आहेत, कुठेतरी आम्ही 1-1, 2-2, 3-3 वेळा रिटर्न गेलेलो आहे बघा मैदानामध्ये येऊन गाडी जमल्यानंतर, ते आनंदात आहेत. काय बोला? हो 100%, कारण की आज सर्वांच्या गाड्या झाल्या आणि एक नाही तर प्रत्येकाच्या 1-2 गाड्या झाल्या. ज्यांनी लवकर केली त्यांनी 2-2 गाड्या केल्या, त्याच्यामुळे आज एकदम. आणि आता पण खाली पण थोड्याच गाड्यात मी होतो खाली. लवकरच मैदान संपन्न होईल. अतिशय चांगली संकल्पना राबवलेली आहे अजून सगळ्या कमिटीने. बरोबर. आपण थोडक्यात कॉकटेल विषयी पण तसं बोलूया. मित्रांनो, इकडे या साईडला बघू शकता सर्वांचा लाडका कॉकटेल. प्रत्येकाची इच्छा होती की पुन्हा कॉकटेल यावा. आल्यानंतर मला वाटतं आजचा 3रा गुलाल झालाय. काय बोलाल? काय कॉकटेलबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. आम्ही पण काय त्याला आणत नव्हतं, त्याची मस्ती आणि मारते खूप, त्याच्यामुळे त्याला मुंबईला उतरवत नव्हतो. पण आता जरा शांत आलाय मारायला आणि पळायला जास्त आलाय, त्याच्यामुळे आज त्याला उतरवलाय. म्हणजे 1-2 दिवसाआधी उतरवलाय. चांगला असा स्पीड लावतोय कॉकटेल आणि येत्या कालामध्ये अजून चांगला स्पीड लावेल अशी अपेक्षा आहे त्याच्याकडून. बरोबर. मारतो याच्यावरून एक किस्सा आठवण आला कुठेतरी, तुमच्यासोबत पण हातापायी झालेली आहे कॉकटेलची. हो 100%, कारण की आता पण बघायचं झालं आता मारायला धावते दिलंय तरी पण त्याच्यामुळेच जरा आम्ही वर खाली करत होतो. पण आता आमची सर्व पोरं एकत्र टीम आहे आमची, त्या हिशोबाने आज आम्ही सर्व बैल उतरवलेले आहेत. बरोबर. आता सांगण्याचं तात्पर्य असं असेल ना की बघा, जे तुमचे चाहता वर्ग आहे खूप मोठा आहे. ज्या ज्या कमेंट करतात ना लोक, त्या तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. कॉकटेल येऊ द्या आला, सर्जा येऊ द्या आला. काय बोलाल? म्हणजे बघा, त्यांची इच्छा पूर्ण करणं हा तुमचा वेळेवर काम आहे. 100%. जे पण 1001 धावणीचे नंदी पळतात, जेवढे यांचं दादावरती प्रेम आहे, मथुरवरती प्रेम आहे, नंदींवरती प्रेम आहे, त्यांच्यात प्रेमापोटी आज सर्व बैल पळत असतात. आणि दादाचं असं असतं की जे फॅन फॅमिलीची आवड आहे ती दरवेळी पूर्ण करत आलाय. आणि फॅन फॅमिलीची एक इच्छा आहे का दादाच्या दावणीला नवीन अजून एक खरेदी येऊ द्या, ती पण लवकरच खरेदी येईल. कारण की आमचं नियोजन तर चालू आहे मोठी खरेदी करायचं आणि ती 100% फॅन फॅमिलीची इच्छा आहे ती पूर्ण होणार. बरोबर. आता खरेदीविषयी तुम्हीच बोललाय तर नक्कीच मी प्रश्न घेईन. उरउरत्या खबरी आहेत की त्या दिवशी जो एलियन आलेला होता त्याची खरेदी वगैरे झाली आहे का? तो खाली पळवण्यासाठी आला होता? नाही, खरेदी तर नाही झाली, पण तो आपल्याच नावात इथून पुढे पळताना दिसणार आहे. कारण की तो बैल आपण चाललाय म्हणजे करायचं आपण केलेलंच आहे त्याचा, आणि आपल्याच नावात आता गेलाय तो घरी, पण येत्या काही दिवसामध्ये लवकरच तोही मुंबईला आपल्याच नावामध्ये पळताना दिसेल. बरोबर. मथुर सोबत फेरा पळाला ना त्या दिवशी कुठेतरी म्हणजे पाहण्यासारखा होता. त्याची गाडी जर मला वाटतं सरळ आली असती तर गाडी गुलालामध्ये पण राहिली असते. हो 100%. गाडी थोडी इकडे तिकडे झाली पण काय हरकत नाही, हार जीत आवडतच असते. पण जेव्हा दुसरा फेरा पडला मथुर आणि एलियनचा, खूप असं म्हणजे अभिमान वाटला की ही आमची घरची गाडी टॉपमध्ये पळण्याची शक्यता आहे असा म्हणजे आम्हाला अनुभव आला. आणि ही गाडीसुद्धा आमची जसं कॉकटेल आणि सर्जा पळते तसंच एलियन आणि मथुर पळताना दिसेल. बरोबर आहे. आता पाठीमागं बघा एक खंबीर पाठीमागं खंबा उभा आहे मथुर, त्याच्यानंतर किसना पण आहे. आता आज तर छोटं मैदान आहे, उद्या मोठं मैदान आहे, मग काही नियोजन केलं आहे का चाहत्यासाठी? म्हणजे बघूया, अजून तर काय मथुरचं नियोजन नाही, 90% तर नाहीच नियोजन. बघूया, उद्या जर पळवायचं असेल दादा आम्ही सर्वजण चर्चा करून काय असेल ते नियोजन करण्याचा प्रयत्न करू उद्यासाठी. बरोबर आहे. आता हीच जोडी पुन्हा पळवायची असं नियोजन कुठं होणार आहे? कारण कुठेतरी आता अपेक्षा राहतील लोकांना दादांची घरची गाडी पण पळावं. 100% हीच गाडी आमची पळताना दिसेल इथून पुढे. कारण की आता कुठे मैदान असेल तिथं आम्ही घरचीच गाडी पळवण्याचा प्रयत्न करू. आता थोडा जरा आराम देऊ. आज दोन वेळेला पळवलं आहे आणि कॉकटेलचं शिंगसुद्धा थोडंसं कट करायचं आहे, त्याच्यामुळे 4-8 दिवस आरामावरच ही गाडी पळताना. बरोबर. मागच्या वेळेला जसं पळून गेला तो स्पीड लागलाय का अजून स्पीड वाढलाय? काय बोला? मागच्या वेळी जसा पळत होता त्याच्या डबल स्पीड आता लावलाय. आणि पहिला डावा कान पळायचा, आता उजवा कान, म्हणजे दोन्ही कांदी पब्लिकनंच पळतोय आणि चांगलाच तुफान स्पीड लावतोय. बरोबर. चला, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.